पक्षाचं जनतेची मुस्कटदाबी करणाऱ्या मोदी सरकारचं राहुल गांधी राहुल गांधी आगे बढो. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आलाच पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आलाच पाहिजे. तुम्ही पावसामध्ये आपण आंदोलन करत आहात, नेमकी तुमचे काय मागणी आहे आणि कशासाठी आंदोलन चालू आहे? आज धरणगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे काल ज्या पद्धतीने मोदी सरकारने दडपशाही करून राहुल गांधींनी जे आंदोलन काल संध्याकाळी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आरंभलं होतं, ते ज्या पद्धतीने दडपशाही करून मोडून काढलं आणि ज्या अपमानास्पद रीतीने राहुल गांधींना जे आज आपल्या देशाचे विरोधी पक्षनेते आहेत, सर्वात म्हणजे ज्यांचे भाजपनंतर सर्वात जास्त खासदार संसदेत आहेत, अशा राष्ट्रीय पक्षाच्या नेत्यांचे ज्या पद्धतीने अवमानकारक पद्धतीने अटक करण्यात आली, त्यासाठी त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज धरणगाव तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी या धरणे आंदोलनाला सकाळी 10:30 पासून सुरुवात करून 1:30 वाजेपर्यंत आम्ही हे आंदोलन करत आहोत. याचा सर्वात महत्वाचं कारण असं आहे की ज्या दिवशी 20 तारखेला जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढला, त्या मोर्चावर सरकारने ज्या पद्धतीने अमानुष लाठी हल्ला केला, त्याची चर्चा संसदेत व्हावी एवढी रास्त मागणी काँग्रेसची होती. हा मुद्दा राहुल गांधींनी संसदेत आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत उपस्थित केला होता. त्यावेळेस मोदी सरकारने संसदेत ती चर्चा हाणून पाडली, ती चर्चा होऊ दिली नाही. केवळ यासाठी मोदी सरकार संसदेतही चर्चा होऊ देत नाही आणि एवढ्या दिवसापासून विद्यार्थी आंदोलन करत असताना किंवा 20 विद्यार्थ्यांच्या 20च्या वर विद्यार्थ्यांची आत्महत्या घडलेली असतानाही त्यावर एक शब्द मोदी साहेब बोलले नाही. म्हणजे बाहेरही बोलायचं नाही, संसदेतही बोलू द्यायचं नाही, म्हणून केवळ काँग्रेसने हा आंदोलन उभारलं होतं आणि ते तुम्ही ज्या पद्धतीने केलं त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत.